यार काय केलं? आणि आता आम्ही चाललोय भिगवणला सकाळ सकाळ उठून चकाट होऊन. आणि आता मंडळी एक बंद्याला उचलायला आलोय. बंदा कधी येईन कधी नाही सांगता येत नाही. अचानक धाव आहे त्याची इथं. दोन मिनिटात येतो म्हणलाय. आता 2 मिनिटं नाही 10-20 मिनिटं झाले पण हे काय बाहेर येताना दिसा नाही. आणि अचानक हसत बाहेर निघलेला आहे. टी शर्ट घालून एंट्री भावची झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता वर्णित भैया म्हणजेच प्रेम भैया विहान चायनीज हापचे संचालक मालक चालक करता धरता यांचं या ठिकाणी चड्डीवरच आगमन. आणि आता लगेच आम्ही निघालेलो आहे भिगवणच्या मार्गाने. उघडा की म्हणजे आम्ही येडे. आता छाप मध्ये आता बसलोय मी महाग एसी मध्ये. आणि आता काही क्षणातच भिगवण हायवेला लागलेलो आहे. इतक्या लिमिट मध्ये लागलोय की डायरेक्ट त्या माशाच्या असल्या त्या मार्केट मध्ये जाऊन पडणार आहे आम्ही छाप मध्ये. आणि सकाळ सकाळ गाणे इतके वड्डे लागल्यात की उठून झोपल्यासारखं वाटतंय मला तर. आणि ही आहे आपली मंडळी टाटा कंपनीची नेक्सॉन गाडी. आणि ह्याच्या मागच्या साईडला बसलं ना इतकं बाहेर वाटतंय. आणि एसी खालनं वर अशी हवा मारतंय क्वालिटीमध्ये की सोपच नाही. बाया कसं वाटतंय सकाळ सकाळ उठून? एकदम भारी. 10च्या नंतर उठणार माणूस 10च्या आधी उठल्यावर ढगात वाटतंय का तुला? काय बोलतोय? बरं ठीक आहे तुझंच खरं. उद्या बघतो मी किती वाजता उठतो. अध्यक्षांचं काय हे आहे का? हा अध्यक्षांचं वेगळं नियोजन असतंय. आणि मंडळी डायरेक्ट भीमा नदीच्या या पुलावर भिगवण पसल्या आम्ही आलेलो आहे. आणि नाच करता काय नेक्सॉनचा 2 मिनिटात आलोय 2 मिनिटात. आणि ही भीमा नदी 1 नंबर दिसते का नाही? सुट्टी नाही. आणि ह्यांनी बघू शकता तुम्ही तिथं गाड टाकलेलं आहे. लय बेहा वाटलं मला 2 मिनिटं. मोबाईल पडतो का काय? पडतोय का काय? बॉस बॉस आहे बॉस आहे बॉस आहे बॉस आहे बॉस.
आणि ह्यातल्या मंडळी तुम्ही कोणी इथं कुठं कुठं वडापाव खाल्लाय आणि तुम्हाला काय काय अनुभव आलाय ते कमेंट मध्ये सांगायचंय सगळ्यांनी. आणि ह्याला म्हणतात सनरूफ. थोड्याच वेळात जवळ 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 यायला लागलो आपण. हळूहळू सगळा विषय होत असतो. आणि आता हा भिगवणचा एंट्रन्स आहे मित्रांनो. इथनं आपण आता भिगवणच्या आतमध्ये घुसणार आहेत. आणि हे तुम्हाला मंदिर दिसत असन छान असं. आणि एक नंबर असं हे मंदिर आहे. संपला विषय. झाड तर बघू शकता, विषयच नाही काय. तर दोस्तांनो तलफ इतकी बेकार असते त्यातली त्यात खेकडा म्हणलं की संपला विषय. हा आता आमच्या बाह्याला म्हणजे खेकडा म्हणजे विषयच नाही. इतका भारी आवडतोय. खेकड्याची नागी अशी तोडून ना त्यातला असं ते असं करायला जी मजा असते ना ती कशातच मजा नसते. हा त्यामुळे आता तुम्हाला दाखवणार आहे मी खेकडा दाखवणार आहे. आणि भिगवणचं मच्छी मार्केट जिथं सगळे मासे एकत्र येतात गोळ्या मेळ्याने इकले जातात तिथं आता आपण जाणार आहेत. त्याच्यासाठी केला होता 8 तास ती वेळ आणि तो पॉइंट आलेली आहे. आणि मी डायरेक्ट उतरलोय. आता वासाने तर उलटी जायला लागली पण आता काय करता. नाद पुढं काय खायचं आहे तर भायला काय खेकडा. मला तिथं राहावं लागतंय का आता. भैया गेला इकडं तोंड घेऊन. वासानेच कस तरी व्हायला लागलंय त्याला. ओ शेड बघा. हो शेड बघा. आणि तुम्ही बघू शकता कशी द्यायची सागा. 200 रुपये किलो. आणि अशा तऱ्हेने 200 रुपये किलोवर भाव लागलेला आहे. ही डील कॅन्सल झालेली आहे. त्याच्या हाताला खेकडा चावतोय म्हणून ते उक्त काही द्याय नाही. इकडं चला ना, इकडं आहे ना, पलीकडे जाऊ आता चला. आणि आता इकडं दुसरीकडे चाललोय आम्ही खेकडा घ्यायला. त्याच्या हाताला चावतोय म्हणल्यावर कशाला ऐकायचं त्याने खेकडा. हा कशाला ऐकायचं मला सांगा बरं. मग आता आहे का खेकडा पुढे. अशा तऱ्हेने त्याच्यासाठी केला होता 8 तास खेकडा. वजन तर आहे का मोठं बी आहे तर मोठं तुम्ही पहिला मोठं बी मार्गावर येत.
आणि गॅससाठी तरसलेलं पण एक माणूस देवासारखा गावला आणि भैयाला हे छापमध्ये आणून दिलेले आहेत आपण. आणि आता 5 किलो 5.5 किलो खेकड्याचा मान करेन. तुम्ही काटा करून घ्या. काटा करून घ्या. सगळं काय बघू. अहो, 5च किलो दिलं. 5च किलो. अहो, काटा करून घ्या मालक. तुम्ही किती भरला आपलं तिथं? पावणे 6 किलो भरला. ऐका की नाही तर खेकडे गाडीत व्हायचे. ए रानातले हो डिक्की कशी उघडती? ए टच बटन इतक्या मोठ्या गाड्या का बघितलं नसतं ना. होत असतंय आता शेवटी अध्यक्षांना उचलवला, अध्यक्षांना भिवून उघडली. आणि हे खेकडे सही सलामत पॅकिंग मध्ये ठेवाय गाडीत व्हायचे खेकडे. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.